नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावर होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी राज ठाकरे 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले होते. मात्र राज ठाकरे एकाच दिवसात मुंबईला रवाना झाले. राज ठाकरेंनी नाशिकचा दौरा अर्ध्यावर का सोडला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं, पाहुयात याबाबतचा हा रिपोर्ट. विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठं अपयश आलं. पक्षाला एकही जागा निवडून आणता आली नाही. त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी निरुत्साही झाले. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांसह मनसेनंही मरगळ झटकून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पक्ष संघटनेसाठी ऍक्टिव्ह मोड ऑन केल्याचं दिसून आलं. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभर फिरून पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनेचा आढावा घेणं, महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन काही सूचना करणं हा या दौऱ्यामागचा उद्देश होता. तसंच विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानं खचलेल्या कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावणं हाही त्यामागचा हेतू होता. त्यामुळे राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. पण राज ठाकरे यांना आपला 3 दिवसांचा दौरा अवघ्या एका दिवसात गुंडाळावा लागलाय. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र राज ठाकरेंनी या सर्व बैठका रद्द केल्या. पदाधिकाऱ्यांसोबत केवळ एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी हा दौरा अर्धवट सोडला. राज ठाकरे यांनी दौरा अर्धवट का सोडला याचं नेमकं कारण समोर आलेलं नसलं तरी पक्षातील निराशाजनक स्थिती पाहून त्यांनी हा दौरा अर्धवट सोडल्याचं सांगितलं जातंय. काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामे दिले होते. या गटबाजीमुळे राज ठाकरे हे नाराज असल्याचं समोर आलेलं आहे. राजीनामे दिलेल्या नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी स्थानिक नेत्यांबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या आणि या तक्रारींमुळे राज ठाकरे हे नाराज असल्याचं सांगण्यात येतंय. पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली धुसफूस पाहता राज ठाकरे मोठ्या निर्णयाच्या तयारीत असून मनसेची नाशिक शहर आणि जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते.